मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया चेतन पिरकट सर यांना. थँक्यू सो मच. पहिला बॉल अगदी जमिनीच्या मदतीने चेंडूला खेचलं मिड विकेटच्या दिशेनं. त्यावरती एक धाव एकवटली जाईल. समृद्धी 11 पेन आणि मॅच आपण पाहत आहे हर्ष दक्ष चिंचवण या दोन संघांच्या माध्यमातून ही मॅच पाहायला मिळते. अजिंक्य सरांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात. अगदी सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण ऐकलात. मागच्या 4 दिवसामध्ये आणि या 5व्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जातो. त्यांचं देखील आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. KTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात ना त्यांचं देखील आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आडव्या बाटनं केलाय चेंडूवरती वार. चेंडू झालाय आउट. ठप दी पार्क आलाय या बॉलवरती षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलला जो सामोरा गेला ना त्यांना मात्र पहिल्याच बॉलवरती दयानंद यांना षटकार ठोकला. आपले इरादे देखील स्पष्ट केले. कारण पहिली मॅच आपण पाहिली होती मित्रांनो. पल्लवी 11 मिरकुटवाडी आणि आई एकविरा रायडर्स ज्या सामन्यामध्ये अवघ्या 37 धावा झाल्या होत्या. तर बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. त्या सामन्यामध्ये अवघ्या 37 धावा झाल्या होत्या. परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी दुसऱ्याच बॉलवरती दयानंद यांना एक जबरदस्त षटकार ठोकलाय. आणि आम्ही मात्र चांगली धावसंख्या रचू हे जरूर काही उत्तर दिलंय गोलंदाज मंगेश यांना. खोलवरचा टप्पा स्वतः गोलंदाज चेंडूवरती येत आहेत. अगदी निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावरती सलामीची जोड साखळी आकाश आणि दयानंद ही जोडी आपण पाहू शकाल. समृद्धी 11 पेन संघाची निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा चेंडू होता खास त्यावरती दाखवलाय दयानंद या फलंदाजानं स्वतःचा क्लास आणि फेकून दिलाय चेंडूला आउट. ठप दी पार्क षटकार. धन्यवाद डीजे. 13 धावा फलकावरती चांगली फटकेबाजी दयानंद यांची. फुल टॉस बॉल चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील त्याच पद्धतीने केली होती. परंतु दोन्ही फलंदाजांना अगदी एक चिक्की सिंगल एक चोरटी धाव याच दरम्यान पूर्ण केली. आणि एका धावीच्या बरोबरीने धावफलकावरती 14 धावा एकवटल्या जातील. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल सुरुवात मात्र शानदार आणि जानदार पाहायला मिळते. एका साईडने दयानंद यांना चांगली सुरुवात केली ज्याच्या बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिलेत. मंगेशवरती मात्र प्रतिहल्ला झालाय. खोलवरचा टप्पा पुन्हा एकदा चांगली क्षेत्ररक्षण रनआउटची संधी आणि इथून मात्र फलंदाज बाद झालेत. आकाश मात्र धावबाद झालेत. अगदी दुर्दैवरित्या बाद झालेत. अति गाई नेहमी संकटात घेऊन जात असते आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये.
कारण ही जोडी चांगली खेळत होती, परंतु अतिघाई केली आणि तीच मात्र समृद्धी 11 पेन संघाला इथून संकटात घेऊन जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुःखावरती कोणी फुंक मारण्याचं काम करतंय ना मित्रांनो, तर ते संगीत करतंय. तर या ऐकूया आपण पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. अविनाश जाधव गोलंदाजी मार्क वरती. अगदी पहिलं षटक आपण पाहिलं मंगेश यांचं, ज्या षटकामध्ये मात्र दयानंदानं आकाशने सुरुवात चांगली केली, परंतु अंतिम चेंडूवरती अतिघाई केली आकाशनं आणि तो दुर्दैवरित्या धावबाद झाला. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आता अविनाश जाधवला आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटका अंतिम धावफलकावरती 14 धावा आपण पाहतोय. हर्षदक्ष चिंचवण संघानं नाणेफेक जिंकल्यानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र दयानंद यांनी हा निर्णय चुकीचा घेतला हे जणू काही पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलं, कारण पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 37 धावा झाल्या होत्या. इथे मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावांची लयलूट आपण पाहू शकाल एका विकेटच्या पतनानंतर. चांगला चेंडू फलंदाजांपासून थोडासा दूर ठेवला, अगदी बाकफुटला सरकले होते, जागा बनवली होती, कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान पाहायला मिळते. रवी आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नंबर 3 वरती दाखल झालेत. सरला फटका, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट जर झाला असता तर अजून एका विकेटचं पतन आपण पाहू शकलो असतो. एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते, घेतली जाते आणि एका धाव संख्येच्या बरोबरीने समृद्धी 11 पेन संघ प्रथमतः मात्र फलंदाजी करत असताना धावफलकावरती 15 धावा जमा करतोय एका विकेटच्या पतनानंतर. दयानंद ज्याच्या बाटमधना 2 षटकार आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलेत, तोच दयानंद आता मात्र कशा पद्धतीनं या दुसऱ्या षटकाला सामोरा जाणार. पुन्हा एकदा आडव्या बाटनं चेंडूवरती वार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीपला चुकी होत नाहीये, मिड विकेटला पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल. दयानंद या फलंदाजाचा खेळ नाही बसणार, धावसंख्येला मेल. काय चाललाय मित्रांनो क्रिकेटचा हा शानदार आणि रंगतदार खेळ. ठोक डीजे. जे 2 विकेटचं पतन नंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. सलामीची जोड साखळी मात्र आता तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकाल. समृद्धी 11 पेन संघाने सलामीची जोड साखळी
स्वस्त्यात बाद झाले. सुरुवात चांगली केली होती, परंतु तदनंतर मात्र आकाश धावबाद झाले आणि दयानंद देखील एक खरा फटका खेळून बाद झाले. अगदी पायामध्ये चेंडू होता, खोलवरचा टप्पा होता, त्यावरती एक धाव एकवटली जाईल. संतोषांच्या माध्यमातून ही धाव एकवटली जाईल आणि 16 धावा फलकावरती. अविनाश जाधव मात्र चांगली कामगिरी करतोय. अविनाशची मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, जिथे पहिल्या षटकामध्ये रनआउटची संधी होऊ शकते. डायरेक्ट हिट, अजून एक चांगला चेंडू आणि गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, कारण मंगेशाने 14 धावा खर्च केल्या होत्या. दयानंद सारखा फलंदाज जो 2 षटकार मारून मैदानात होता त्याला बाद केलं आणि तदनंतर मात्र अगदी धावसंख्येवरती लगाम घातलंय, वेसन लावली गेले. खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती अवघ्याने अवघ्या 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 2 धावा या गोलंदाजाने अवघ्या खर्च केल्या आणि महत्वाचा अडथळा दयानंदला देखील बाद करण्यात यशस्वी ठरले. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर अगदी 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं अगदी भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर अनेक मान्यवरांचे कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी खेळाडूंना चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थाने निर्माण करून देणारी आदिवासी रायगड प्रीमियर लीगची कमिटी, त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं, कारण त्यांचे अथक प्रयत्न, त्यांची अथक मेहनत या स्पर्धेसाठी नेहमीच आपण पाहत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. धीरज पवार गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक हाताळत असताना पाहू शकाल आपण. फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र दिशा दिले. कव्हर पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव एकवटली जाईल आणि 17 धावा फलकावरती. संतोष आणि रवी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते धावा करण्यासाठी. सतीश आणि रवी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात धावा जमा करण्यासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्पा, उत्तर नाहीये. चांगला चेंडू, अगदी गोलंदाजाने स्वतः चेंडू कॅरी केलाय. धाव मिळत नाहीये. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत आणि 3ऱ्या षटकामध्ये देखील धीरज चांगली गोलंदाजी करतायत. खोलवरचा टप्पा अगदी गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, गॅप शोधलाय, त्यानंतर अगदी 2 क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय राम राम करत हा चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पलीकडं. एक टप्पा अखेरीस हा चेंडू झालाय फरार. खूप उशिरा का होईना, परंतु एक चौकार जरूर आलाय. फलंदाज रवीच्या बाटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा आता फलकावरती. सावध सुरुवात पाहायला मिळेल 3रं षटक मार्गस्थ असताना. पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवण्याचं काम केलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निस्ता डरकाळ्या फोडून काही होत नसतं मित्रांनो, तर तुमचं कार्य महत्वाचं असतं. जरी तुम्ही सिंह म्हणून जन्माला आला असाल ना, तरी स्वतःचं अस्तित्व हे स्वतःलाच निर्माण करायचं असतं. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज देखील तेवढा चालाक आहे, चतुर आहे. अगदी खोलवरचा टप्पा, यॉर्कर आपण पाहिला. ज्या पद्धतीनं भारतीय संघामध्ये आपण पाहिलं असेल जसप्रीत बुमराहने केलेली ती गोलंदाजी इंग्लंड संघाविरुद्ध, अगदी 3 षटकामध्ये असं वाटलं होतं की मॅच इंग्लंड संघ जिंकेल, परंतु जे 17वं षटक जे जसप्रीत बुमराहने टाकलं होतं ना, इंग्लंडच्या फलंदाजाचा अगेन्स्ट जबरदस्त षटक होतं. आणि त्याच पद्धतीनं इथे धीरज देखील गोलंदाजी करतायत.
उत्तर नाहीये फलंदाजाकडे. आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आणि 3 षटकांती धावफलकावरती आमचे सागर पवार सांगतील की धावा आपण पाहू शकाल 22 धावा. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस. सर्व महिलांना या जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनर विनर अशी मॅच पाहायला मिळेल आणि जो संघ मात्र त्या मॅच मध्ये विनर होईल ना तो मात्र टॉप 12 मध्ये दाखल होईल. आई एकविरा रायडर संघानं अगदी साधा विजय सोप्पा विजय मिळवला आणि तो मात्र पहिल्या विजयाची त्याने नोंद केली. जो या संघामधला विजय ठरेल तो मात्र त्या संघाची फाईट करेल आणि जो संघ जिंकेल तो टॉप 12 मध्ये दाखल होईल. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका, वेळेला महत्त्व द्या, कारण उन्हाचा प्रमाण खूप वाढलंय सध्याच्या स्थितीमध्ये जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या ज्या वेळेस खेळाडूंना पाण्याची आवश्यकता असेल ना त्या वेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. रणरणत्या उन्हामध्ये आपण ही मॅच पाहताय आणि कुठल्याही खेळाडूला पाण्याची आवश्यकता असेल भासेल तर आपण ती पूर्ण करायची आहे. चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असतील. अगदी जर आपण पाहिलं तर हर्षदक संघाच्या माध्यमातून चौथं षटक फटका फसला होता परंतु तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी खराब. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत आणि याच दरम्यान 3 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं जातंय आणि 3 धाव संख्येच्या बरोबरीने 25 धावा फलकावरती एकवटल्या जातील. नाना खंडवीला आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल देखील कॅरी झाला. दयानंद यांचा त्याने झेल देखील पकडला होता. नाना खंडवी गोलंदाजी मार्कवरती आहेत. 25 धावा फलकावरती आहेत. ते सर्रार चेंडू दे बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. कही पे निगाय कही पे निशाणा. अजून एका निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज नाना खंडवीच्या माध्यमातून चौथे षटक मार्गस्थ आहेत. अवघ्या 25 धावा फलकावरती आहेत. रवी एका साईडनं चांगली फलंदाजी करतोय. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेज करतायत आणि झेल कॅरी झालाय. सतीश या फलंदाजाचा झेल इथून मात्र टिपला जातोय. नाना यांच्या माध्यमातून स्वतःच्या गोलंदाजीवरती हा झेल कॅरी झालाय आणि तिसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये.
चांगली गोलंदाजी नाना खंडवी यांची पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ असताना अगदी समृद्धी 11 पेन संघाला थोडस अडचणीमध्ये ढकललंय. आडवा बाटनं चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न रवी यांचा. सुंदर गोलंदाजी नाना खंडवी यांची. बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. माफी असावी. चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेच करतात आणि पुन्हा एकदा अगदी बॅकवॉर्ड स्क्वेअर लेगला डीपला रवीचा झेल टिपला जातोय. नाना खंडवी यांच्या माध्यमातून अजून एक चांगल्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांती धावफलकावरती 26 धावा पाहू शकाल. हा फटका पाहू शकाल आपण. 2 क्षेत्ररक्षक झेच करतात. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये अगदी तालमेल आपण पाहिला नाहीये आणि चेंडू धरणीला दान झाला. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण केलं आणि 2 धावेच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 28 या आकड्यावरती. 28 धावा फलकावरती. झेल बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक तू पकडणार की मी पकडणार या इथून मात्र पायचितची अपील. ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा स्टंपला लागणारा चेंडू आहे. स्टंपला अडळणारा चेंडू आहे आणि पायचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत. अक्षय अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकाल आणि या 5व्या षटकामध्ये देखील धीरज चांगली गोलंदाजी करतोय. सफलता पाने के लिए जेब में गांधी हो ना हो पर दिल में आंधी जरूर होनी चाहिए आणि तीच आंधी मात्र आता या गोलंदाजांच्या माध्यमातून हर्ष दक्ष चिंचवड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खोलवरचा टप्पा फाईन क्षेत्रामध्ये चेंडू कॅरी झालाय. फाईन स्लिपमध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू कॅरी केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. धीरज या गोलंदाजाच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. अगदी योग्य टप्पावरती चेंडू फेकतायत गोलंदाज. खोलवरचा टप्पा पुन्हा एकदा. एक धाव तर पूर्ण. डीपवरना क्षेत्ररक्षक आलेत. अवघी एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 30 या आकड्यावरती. 5वं षटक मार्गस्थ आहे
आणि या 5व्या षटकामध्ये अवघ्या 30 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल फायदा घ्यायचा होता परंतु तसं घडलं नाहीये. अवघी एकच धाव, खराब चेंडू होता, त्यावरती प्रहार होणं गरजेचं होतं परंतु तसं घडलं नाहीये. 5व्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 5व्या षटकानंतर धावफलकावरती अवघ्या 31 धावा पाहायला मिळत आहेत. 31 धावा फलकावरती 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र अंतिम षटक प्रगती पथावरती असेल. ज्या पद्धतीने आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिले होते अवघ्या 37 धावा, त्याच पद्धतीने आतापर्यंत समृद्धी 11 पेन संघ फलंदाजी करतोय. परंतु पहिल्या षटकाचा विचार केला ना तर चांगली सुरुवात होती परंतु आकाश धावबाद झाले आणि तदनंतर मात्र हर्ष दक्ष चिंचवण संघानं अगदी सांघिक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चांगली केली. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं, उडालेला प्रत्येक झील त्यांनी कॅरी केला आणि त्याचं मात्र या 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय की अगदी समृद्धी 11 पेन संघ 31 धावा फलकावरती आहेत. मित्रांनो, जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही आणि ती म्हणजे माणसाच्या मनातील भीती, आणि ती भीती कदाचित समृद्धी 11 पेन संघाच्या फलंदाजांमध्ये निर्माण झाले. खोलवरचा टप्पा, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल्स केलंय. अवघी एकच धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी, फलंदाज धावबाद. 32 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. अंदाज 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. हात फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्याच्या वाक्याच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती प्रियांशने ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरने 38 धावा आता फलकावरती. चांगला फटका, याच फटक्यांची आता गरज आहे. इथून उर्वरित 4 चेंडूवरती समृद्धी 11 पेन संघाला जर 50 पर्यंतचा पल्ला गाठायचा असेल तर याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल उर्वरित चेंडूवरती. मनीष आहेत गोलंदाजी मार्क वरती. प्रियांशने मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा कटचा फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावर ना चेंडूला ट्रॅव्हल्स करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. इथून मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न चालू आहे. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील परंतु जमीची बाजू वरती अंतिम षटक प्रगती पथावरती आपण पाहू शकाल. पहिले सत्र, हा फटका फसलाय, विकेटच्या मागे चेंडू धरणीला दान झालाय. अगदी साधा सोपा झेल धरणीला दान झालाय आणि समृद्धी 11 पेन संघासाठी जमीची बाजू की प्रियांश आता स्ट्राईक वरती आलाय. 40 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. हा देखील सरळ बाटनं चेंडू फटकावलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फलंदाज प्रियांश देखील बाद झालेत. 40 या धावसंख्येवरती अजून एका फलंदाजाच्या पारीचा अंत.
अंतिम चेंडू. गणेश आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पथावरती अवघ्या 40 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा फटका फसलाय. थर्ड स्लिप मध्ये चेंडू कॅरी होतोय. एक धाव एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 41 धावा अवघ्या फलकावरती. 42 धावांचं अगदी साधं आणि सोपं आव्हान आहे. जर आपण पाहिलं तर हर्ष दक्ष चिंचवण संघासाठी ज्यानं नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, तो निर्णय मात्र पहिल्या षटकामध्ये चुकीचा ठरवला होता दयानंदन आकाशाने, परंतु ते दोघे बाद झाले आणि तदनंतर मात्र समृद्धी 11 पेन संघाला घसरण लागली आणि कुठल्याही फलंदाजाला मोठी केळी करता आली नाहीये आणि 6 षटका अंती धावफलकावरती अवघ्या 41 धावा जमा केल्या आहेत. 42 धावेची इथून गरज आहे आणि या 42 धावा रोखल्या जाणार की मात्र 42 धावांचा यशस्वी पाठलाग हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ करणार हे मात्र येणाऱ्या 6 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि यानंतर मात्र विनर देखील आपल्याला मॅच पाहायला मिळेल. पुढच्या 6 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय ज्यांनी मागच्या 4 दिवसामध्ये सुंदर समालोचन केलं ते अजिंक्य सरांना. तुर्तास मी थांबतो. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय सागरजी देशमुख युवा उद्योजक, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय त्यांच्या समवेत प्रकाशजी जाधव शाखा प्रमुख, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबरीनं आमचे म्हात्रे सचिनजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. उपस्थिती मान्यवरांचं सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रत्येक मान्यवर अगदी आवर्जून ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी येत असतात. काल माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. त्या अगोदर प्रफुल्ल शेठ बिचारे या स्पर्धेला भेट देऊन गेले. त्या अगोदर आपण पाहतो उद्घाटन समारंभ वैशालीताई विष्णू खैर यांच्या पवित्र शुभास्ते उद्घाटन समारंभ पार पाडला गेला आणि खऱ्या अर्थानं ही कामाची पोचपावती आहे. महादेव शेठ पिरकट अध्यक्ष, त्याचबरोबरीनं उपाध्यक्ष प्रकाश पवार यांच्या कामाची ही पोचपावती आपण पाहतोय. प्रत्येक मान्यवर अगदी आवर्जून त्यांच्या प्रेमापोटी या स्पर्धेला भेट देत आलेत आणि त्याचबरोबरीनं आता आपण मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवरांना पाहतोय. त्यांचं सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन आणि महिला दिनाच्या खऱ्या अर्थानं माझ्या सर्व माता भगिनींना शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतोय. खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक आपण पाहिलं आहे, तुम्हा आम्हा सर्वांच्या
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे खऱ्या अर्थाने एक स्त्रीचा हात असतो आणि आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन आणि त्या दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे, तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे. थेंबा थेंबांमध्ये सामर्थ्याचा जागर व्हावा, विश्वासाच्या कल्याणासाठी स्त्रीशक्तीचा जागर व्हावा. कित्येक रूपे तुझी असती, त्यात प्रेमाचा कलस तू, प्राणवायू कुटुंब देई, तीच मंगल तुलस तू. स्त्रीमनाची विशालता कलायला मन विशाल असावं लागतं. डबक्यात राहून सागर दिसत नसतो, त्यासाठी बाहेर यावं लागतं, त्यासाठी बाहेर यावं लागतं. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. 36 बॉलमध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. हर्ष, दक्ष 11 चिंचवण या टीमला दोन्ही मॅच आपण पाहतो की लो स्कोरिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या. चारही दिवस बॉल पाहिजे का? बॉल द्या. चारही दिवस आपण पाहिले की शेवटची मॅच जी असायची ती लो स्कोरिंग व्हायची, परंतु आता पहिल्याच दोन्ही मॅच लो स्कोरिंग होत असताना आपण या ठिकाणी पाहतो. इत्तमभूत माहिती खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र सागर पवार आम्हाला या ठिकाणी देत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला, अंपायर ग्रीन सिग्नल येईल, मॅच होईल ऑन. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे असे राजमाता जिजाऊ. तदनंतर आपण पाहतोय मैं मेरी झासी नाही दूंगी, इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई. मुलींना स्त्रींना शिक्षणाची द्वार खुली केली आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांना आपण इतिहासामध्ये पाहिलं. आणि आज 8 मार्च आणि महिला दिन, जागतिक महिला दिन, आणि जागतिक महिला दिनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी देतोय. पहिलाच बॉल, शरीराचा वेध, पंचांकडे अपील, परंतु पंच तटस्थ आहेत. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये आणि पंचांनी दात फेटाळत सांगून दिलंय खऱ्या अर्थानं नॉट आऊट असेल. चला, आपल्याकडे अल्ट्रा एज नाही आहे, त्या कारणास्तव आपण चेक नाही करू शकत. तुम्ही बिमरसाठी रनआउटसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल, तो रिव्ह्यू तुम्ही तिथून गमावला तर तदनंतर कोणताही रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लक नसेल. पहिला चेंडू डॉट बॉल टाकतोय धीरज पवार ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. भिंगारचा खेळाडू समोरच्या दिशेमध्ये लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु करावी लागेल प्रतीक्षा, बनावं लागेल प्रेक्षक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार 4. तोलून मोजून अभ्यासपूर्ण बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. धीरज पवार या फलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती आपण अक्षयला पाहतोय. पहिला चेंडू त्यांना डॉट टाकला. दुसऱ्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं दणदणीत चौकार आला होता, परंतु यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु शॉर्ट कव्हरवरती चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. कव्हरवरती क्षेत्ररक्षण ला जबाब राहिलं. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकले नाही, एक धाव जरूर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती. बॉल तयार आहे. अक्षय, फास्ट अँड फ्युरियस बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि महत्वाची विकेट. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा नाना हा फलंदाज या चेंडूवरती होईल. बाद.
बाद झाला. जरी 42 धावसंख्येचा पाठलाग निशांत बागडे या मॅचमध्ये करायचा असेल ना, तरी देखील या धावसंख्येचं संरक्षण देखील होईल. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेट, सरडा आणि राजकारण याच्यामध्ये कधी काय घडेल ना आणि कधी काय घडलेलं बिघडेल हे सांगणं कठीण आहे. विविध रंग उधलवणारा हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. 4 बॉल झालेत, 4 बॉलवरती 5 धावा, 10 फलकावरती स्कोर कार्डवरती होत असताना 42चा करायचा होता पाठलाग आणि पहिली विकेट या ठिकाणी गमावली आहे. नाना हा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आपण अक्षयला या ठिकाणी पाहतोय. अक्षय तयार. दुसरा बॉल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला पेस करत असताना या ठिकाणी एक धाव जरूर मिळेल. अक्षय जसा गोलंदाजावरती आपण पाहतोय आला ना गोलंदाजीवरती, पहिल्याच बॉलवरती त्यानं त्याचे इरादे स्पष्ट केले. पहिला बॉल त्याने डॉट टाकला आणि तिथून त्यानं सांगितलं की इथून उर्वरित येणाऱ्या चेंडूमध्ये मी कमबॅक करेन. परंतु दुसऱ्याच बॉलवरती चौकार आला, अपयश पदरी पडलं. तिथे तो डगमगला नाही. पुढे उर्वरित 3 बॉलमध्ये कमालीची गोलंदाजी केली. एक सफलता त्याला मिळाली आणि केवळ 2च धावा त्यानं उर्वरित 3 बॉलमध्ये खर्च केला. शेवटच्या बॉलवरती नामी संधी, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. मला आत्मनिर्भर बनायचंय आणि खऱ्या अर्थाने ही कॅचला कॅरी करत असताना दुसरा मोठा धक्का मिळेल. बॅटिंग करत असताना हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला. विणलं होतं ना, सापलं रचलं होतं, त्या जाल्यात अडकवलं फलंदाज धीरज पवारला. या खऱ्या अर्थानं संघाचा ना तो केंद्रबिंदू होता आणि त्याच फलंदाजाला आता तिथून परतीचा प्रवास करावा लागला. अक्षय या गोलंदाजानं काय कमालीची गोलंदाजी, काय वैयक्तिक स्पेल हाताळलं त्यानं. केवळ 5-6 धावा त्यानं वैयक्तिक कोट्यामधील पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं खऱ्या अर्थानं षटक होतं, बंधनकारक षटक होतं. अंतरक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये बांधले होते आणि अशा परिस्थितीमध्ये जास्त मी तर म्हणेन चान्सेस फलंदाजांकडे असतात, ते आक्रमण करू शकतात. परंतु तसं काही घडलं नाही. केवळ 6 धावा खर्ची करत 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या आणि जी इकॉनॉमिकल गोलंदाजी हातलायची होती ना, ती गोलंदाजी त्यांना हाताळली आहे. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण प्रियेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना प्रियांश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना दुसरं षटक. संघाचा कॅप्टननं दिलेला विश्वास आणि खराब कामगिरी. पहिल्याच बॉलवरती खराब कामगिरी. बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्कच झाला नाही. परंतु बिमरचा हा नो चेंडू, हाईट पॅक जास्त होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की पंचानं त्या ठिकाणी नो चेंडू घोषित केलं. बिमरचा हा नो चेंडू एक एक्स्ट्राची धाव, पहिली एक्स्ट्राची धाव फलकावरती जॉईंट होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 49 या धावसंख्येवरती आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. उघडा डोले, पहा नीट, पुढील बॉल आहे फ्री हिट आणि या फ्री हिटचा बॉल आता कशा रीतीने आतलेल खऱ्या अर्थानं फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. अजय शरीरापासून दूर ठेवला होता, अवे फ्रॉम द बॉडी. खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक आम्ही हेच उल्लेख करत असतो. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर तुम्ही केला नाही ना, तर तुम्हाला बॅकफूटवरती ढकललं जातं आणि खऱ्या अर्थानं तेच पदतलित बदल, पायाची हालचाल होणं फार गरजेचं होतं. या चेंडूवरती चेंडूला पिक करणं गरजेचं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. फ्रीटचा बॉल, डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात प्रियांशकडून. यावेळेस दिमागाचा उपयोग, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा हा फटका पाहिला. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू.
सर या ठिकाणी सागर देशमुख यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. हे षटक संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये या अगोदर आपण पाहिलं ना, अजयला एक चेंडू तो डॉट केला, प्रीटच्या बॉलवरती देखील तो चेंडू डॉट आला, परंतु तदनंतर आपण पाहतोय की कमालीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याच्यामधील असणारी गुणवत्ता, त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना वारंवार आम्ही हेच उल्लेख करत असतो की ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करताना त्यावेळी लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करतायत आणि ती प्रसिद्धी मिळवणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजय करतोय. 2 विकेट प्रामुख्याचे गमावलेत. धीरज आणि नाना हे 2 फलंदाज बाद झाल्याच्या नंतर स्वतःच्या खांद्यावरती सर्वतोपरी जबाबदारी घेत असताना आणि जबाबदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो फलंदाज अजय. लगातारचे आलेले अजय नाईक लगातारचे 2 चौकार त्याने या ठिकाणी ठोकलेत आणि पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये अगदी फेवरेट त्याचा स्ट्रोक आपण त्या ठिकाणी पाहतो. हा फेवरेट फटका आहे आणि दरम्यान सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. थैंक यू डीजे. मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तू ओ कर सकता है जो किसी ने आज तक सोचा तक नहीं. आणि बॅटिंग दमदार करतोय फलंदाज अजय. मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 3 चौकार त्याने या ठिकाणी ठोकलेत. टॅपिंग क्रिकेट धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते, परंतु कॉलिंग मंगेश कडून चांगलं पाहायला मिळालं. त्यानं रोखलं, ही धाव धोक्याची आहे असं त्यानं सांगितलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट बॉल येत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. गोलंदाज प्रियांश या गोलंदाजानं लगातारचे आलेले 3 चौकार. तदनंतर आला डॉट बॉल. निशांत बागडे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कॅमेरा त्या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आज या चेंडू नंतर मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. पाहुण्यांचा आदर सत्कार, आदर सन्मान वारंवार सातत्यपूर्वक आपण करत असतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पॉपिंग क्रीजवरती सुखरूप होता फलंदाज. जर डायरेक्ट हिट झाला असतं, कदाचित चेंडू कुठल्या एक दिशेने गेला असता तर धावा आल्या असत्या. धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. आर्थिक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं तुमच्याकडे किती पैसा आहे, परंतु त्या पैशाचा वापर तुम्ही कसा करताना, तसंच क्रिकेटमध्ये धावा वाचवत असताना एक एक धावेला फार महत्त्व दिलं पाहिजे. धावफलकावरती धावा आहेत एकूणच 18, 19 आणि विजयासाठी गरज आहे शेवटचे 24 बॉल आणि 23 धावसंख्येची. चला, मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सागर देशमुख यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सागर देशमुख यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहत आलोय, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, सध्याच्या घडीला आपण पाहतोय अधिक मताधिक्यानं निवडून आल्या वैशालीताई विष्णू खैर आणि त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं भरीव योगदान होतं ते सागर देशमुख यांचं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. महादेव शेठ पिरकट अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे. प्रकाश जाधव शाखा प्रमुख आणि त्यांच्या सौभाग्यवती तुमगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रकाश दादा यांचं क्रिकेटवरती आतोनात प्रेम आहे. स्पर्धा कोणाची असो ते आवर्जून त्या स्पर्धेला जाऊन काही ना काहीतरी देत असतात. वस्तुरूपी स्वरूपात मदत, आर्थिक स्वरूपात मदत अगदी त्यांच्या माध्यमातून लाभत असतं. ते आवर्जून आयोजकांना विचारतात तुम्हाला काय हवं आहे आणि ते त्या खऱ्या अर्थाने गोष्टीची पूर्तता त्यांच्या माध्यमातून केली जाते. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. तदनंतर सचिन म्हात्रे यांचा सन्मान, युवा उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सचिनजी म्हात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मान्यवरांचा सन्मान आपले अध्यक्ष खऱ्या अर्थानं महादेव पिरकट यांच्या शुभासे आपण मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. महादेव पिरकट एक क्रुशल व्यक्तिमत्व आहे, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते
23 आणि 23 धावसंख्येची गरज. रन बॉल ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी पार पाडण्यात आलाय. सचिन दादा म्हात्रे यांचा सन्मान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती होत असताना. तदनंतर आपण मॅचकडे त्या ठिकाणी बोलतोय. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 19. विजयासाठी 23 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 23 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा दांडी गुल केली आहे. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. आणि साहेब यांच्याकडून खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल जर या पुढील बॉलवरती विकेट आली. म्हणजे विकेट हॅट्रिक साध्य केली गोलंदाज अक्षय या गोलंदाजानं. मी या अगोदर देखील उल्लेख केलं की असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांचे नामवंत खेळाडू आहेत आदिवासी समाजातील खेळाडू, परंतु त्यांच्याकडून काहीच मैदानाच्या आतमध्ये झालं नाही. परंतु जे खेळाडूंना आम्ही कधी पाहिलं देखील नव्हतं ना, ते खेळाडूंना इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून होत असताना सध्याच्या घडीला अक्षय इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. कालच्या दिवसामध्ये शुभम कातकरी त्याची सांगुर्ली गावचा खऱ्या अर्थानं तो खेळाडू त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. अर्धशतक 18 बॉलमध्ये 17 बॉलमध्ये 52 धावा त्यानं एक मॅरेथॉन इनिंग केली. त्या अगोदर आपण पाहिलं मोहन पारदीनं खऱ्या अर्थानं अर्धशतक झलकावलं. त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की पहिल्या दिवसामध्ये जो कैरे गावचा सुपूत आहे गणेश वाघे त्याची बॅटिंग आपल्यातून मैदानाच्या आतमध्ये राहिली. गणेश आंबीरनं खऱ्या अर्थानं खंबीर कामगिरी करत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला इम्पॅक्ट पाडत चांगली गोलंदाजी त्यानं केलेली आहे. त्याचबरोबरीनं आपण पाहिलं जो धामणी गावचा सुपूत आहे सुरेश उघडा त्यानं देखील चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. म्हणजे असे बरेचसे चांगले चांगले खेळाडू जे उदयमुख होते किंवा त्यापेक्षा मी म्हणेन की जे स्वतःला सिद्ध करत होते ना, त्यांची सिद्धता मैदानाच्या आतमध्ये एक आकाशाची गवसणी घालणारी त्यांची बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. नक्कीच यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. फटका दमदार बॉल पुन्हा एकदा थर्डमॅन सीमारेषा पार येतोय हा दर्जेदार चौकार. चला या ठिकाणी आपण पाहतोय की व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा आलाय. चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वाचं तुम्हा आम्हाला गर्व असा आम्ही का उल्लेख करतोय की 500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहतोय. लगातार 2 विकेट अक्षयनं पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका होता. धावा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. कॅश प्राईज कोणाला होता दादा? विकेट अक्षयसाठी होतं खऱ्या अर्थानं ते कॅश प्राईज. जर लगातार 2 विकेट या बॉलला जरी विकेट त्याने प्राप्त केली तरी देखील कॅश प्राईज त्याच्यासाठी असेल. आणि यावेळेस आपण पाहतोय की या मराठमोल्या मातीमध्ये स्वतःला झोकवून दे चांगलं फिल्डिंग झालं, परंतु मोक्याच्या क्षणाला बॉलनं सीमारेषा गाठली आहे. 4 धाब्यांसाठी डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार.
देण्यात आली आहे त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. कैलासदादा म्हात्रे यांचे आभार आम्ही जितके करू ना तितके कमी असतील, कारण की आमच्या आदिवासी बांधवांसाठी खऱ्या अर्थानं त्यांनी एक आई ग्रुप महाराष्ट्र राज्य हे नाव बहुचर्चित आहे. हे महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्ही जा, कुठेही कैलासदादा म्हात्रे यांचं नाव सांगा. 100 वर्ष नाव ठेवण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नसतं. तुम्ही काम असं करा की तुमच्या त्या कामानं तुमचं नाव झालं पाहिजे आणि तुमच्या नावानं खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. बघा स्कूटीचं नाव घेतलं आणि स्कूटी या ठिकाणी आलेली आहे. जयेश पारदी अगदी ते स्कूटी घेऊन या ठिकाणी येत आहेत. निकटवर्ती आहेत ते खऱ्या अर्थानं महादेव शेठ पिरकड यांचे. महादेव शेठ पिरकड यांनी त्यांना कोणतंही काम त्यांच्या अंगावरती सोपवलं तर ते पूर्ण करतील. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बाजीप्रभू देशपांडे तर त्याचबरोबरीने असंख्य मावले होते. ते सांगायचे ते फक्त विडा उचलायचे आणि आम्ही हा किल्ला सर करून येतोय, मग त्या ठिकाणी काही होऊ द्यात तो किल्ला सर करून येणारच. तसं खऱ्या अर्थाने जयेश पारदी महादेव शेठ पिरकट यांचे निकटवर्ती आहेत. यावेळी चांगला फटका ऑन साईडमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मै अशी गफलता. धाव घ्यायची होती तर सुरुवातीलाच धाव घ्यायची होती, परंतु तसं काही घडलं नाही. दोस्तीत कुस्ती झाली आणि या ठिकाणी विकेट गमावली. असं म्हणतात ना की सातत्यपूर्वक ज्यावेळी कॉलिंग नसतं ना, यस नो वेट या 3 शब्दांना क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक तुम्ही स्थान दिलं पाहिजे. आणि DJ मास्टर आमचे गीतं वाजवत आहेत, परंतु क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक आम्ही हे उल्लेख करतो, वेडेपणा तू केला कशाला, ना धावता धावता रनआउट झाला. धावपलकावरती धावा आहेत 32 धाव पलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही गरज आहे. शेवटचे 17 बॉल आणि 10 या धावसंख्येची. बॉलर नेम मारुती. मारुती हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 17 चेंडूमध्ये आता 10 धावा वाचवायच्या आहेत. बॉल तयार. लो फुल टॉस हॅमर स्टाईलने या पटक्याला खेचलाय. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं. जशी बंदुकीमधून गोली निसटते तसा हा फटका होता. सीमा पार. चौकार. आता 6 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 16 चेंडू 6 धावसंख्येची गरज. उंचाई जास्त लंबाई कमी क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 4 या धावसंख्येची. 15 बॉलमध्ये आता 4 धावसंख्येची गरज आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय 2026 मध्ये खऱ्या अर्थानं जी बाईक आम्हाला दिलेली आहे, समोरच्या दिशेमध्ये आपण कैलासदादा म्हात्रे यांचं बॅनर देखील त्या ठिकाणी पाहतोय. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि खऱ्या अर्थानं त्यांचं खऱ्या अर्थानं हे बॅनर समोरच्या दिशेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांची बाईक देखील या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं पंच योग्य तो निर्णय जरूर देतील. सल्ला मसलत करून एकमेकांशी संवाद साधत योग्य तो निर्णय खऱ्या अर्थानं पंचाने दिलं गेलंय. गेल्या 4 दिवसामध्ये आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहतोय. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केले जातात. रॉकेट थ्रो होता परंतु 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकले नाही. 2 धाबेच्या मदतीने आता समीकरण बदलेल. शेवटचे 13 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही मॅच लो स्कोरिंग मॅच झाल्या. दोन्ही मॅचमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकं राखून विजय संपादित केलेत. या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत ते चित्र पाहायला मिळेल का. पटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट आणि बॉल चाललाय 1 टप्पे अखेर. सीमा पार येतोय दर्जेदार. हा विजयी चौकार हा सामना जिंकलाय हर्ष दक्ष 11 चिंचवण या टीमनं.
42 धावसंख्येचा करायचं होतं पाठलाग, 2 षटकं राखून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विजय त्यांनी संपादित केलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला आपण पाहतो या ठिकाणी क्रुशल मोमेंटला खऱ्या अर्थाने ज्यांनी बॅटिंग केली, 2 विकेट गमावल्या होत्या. असं वाटलं होतं धावसंख्येचा पाठलाग करताना दमचक उडाल का काय, परंतु तसं काही घडू दिलं नाही. अजयनं चांगली बॅटिंग केली, 23 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यानं केलेली आहे. मौक्याच्या क्षणाला खऱ्या अर्थानं जो खेळाडू खेळतो ना